brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. कर्ज वाढलं होतं, शेताकडलं करत गेले. पप्पा सगळं बघत गेले आमचं घरचं. बाबाची पण भावाला पॅरलेस झाला होता 1-1.5 वर्षाखाली. भावासाठी पैसे आणले होते इलाजासाठी. सोयऱ्या धायऱ्याचे काय आणले होते, 1-1.5 लाख रुपये आणले होते. बँकेचं कर्ज आहे 1,70,000 रुपये. ते कर्ज, भावाच्या तब्येतीमुळे ते लागलेलं कर्ज. सोयाबीनला शेताकडे जात केले तर सोयाबीनला मोडं फुटले होते. आणि माग ते याचं बचत गटाचे याचं कर्ज उचलून गाय आणली होती 30,000-35,000ची. माग आता 4-5 दिवसाखाली ती मेली. शेती पुरलं त्याच्यामुळे ते लई टेन्शन घेऊ लागले. 8-10 दिवस झाले काय भाकर बी खाय ना घरी त्याच्यामुळे. सोयाबीन आहे शेतामध्ये, ते 8-10 दिवस लगातार पाणी पडल्यामुळे त्याला मोडं फुटले. नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसानं थैमान घातलं होतं. या पावसामुळं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याकडं आता काही नाही. मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी आहे. काल एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि त्यांना कर्ज झाला असं ते म्हणतात. त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी धसकी घेऊन त्यांचे जीव त्यांनी स्वतः गमावले. माझ्यासोबत काही गावकरी आहेत, शेतकरी आहेत. काय सांगणार अशी घटना घडली? काल या ठिकाणी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. त्याचं कारण त्याला त्याच्या शेतामध्ये कसल्याही प्रकारचं आशादायी भविष्य दिसलं नाही. आज ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्यांची मुलं शिक्षणाला आहेत. त्या मुलांच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न त्याच्या आजोबाला पडला. येणाऱ्या काळामध्ये लेकरांचं आणि कुटुंबाचं कसं करावं या चिंतेमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या वडिलांनी देखील रात्री जीव सोडलेला आहे. त्यांचं रात्री दुःखद निधन झालं. खरं पाहिलं तर एवढं मोठं नैसर्गिक संकट आलं असताना सरकारनं जी भूमिका घेणं अपेक्षित होतं ती भूमिका घेतली नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये प्रचंड निराशा आणि संताप झालेला आहे. काल आत्महत्या एका शेतकऱ्याने केली, आज त्याच्या वडिलांचं आता या ठिकाणी निधन झालेलं आहे. सरकारकडून शेतकऱ्याला समाधान होईल अशी एकही घोषणा आतापर्यंत झालेली नाही. हे भविष्यामध्ये हे जर सत्र थांबवायचं असेल तर सरकारनं सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. शेतकऱ्यांना तातडीने एकरी 50,000 रुपयाची जर मदत झाली तर शेतकऱ्याला वाटेल की कुणीतरी आपल्या पाठीमागे आहे. काही हरकत नाही, निसर्गाचा कोप आपल्यावर झाला परंतु सरकार आपल्या पाठीमागे उभं आहे. आज शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच राज्य सरकारने केलेली आहे. 3,200 रुपयाची मदत म्हणजे करावं काय? एका एकर मधलं आहे ते मोडकं तोडकं जर काढायचं असेल तर त्याला 5,000 रुपये मजूर मागायलेत आणि 3,200 रुपये जर सरकारची मदत येत असेल तर हा शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा फार मोठा अपमान सरकारच्या माध्यमातून होत आहे अशी भावना जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे, होत आहे. ती अधिक मोठ्या प्रमाणावर होऊ नये म्हणून सरकारनं आता तरी थोडंसं उशिरा का होईना आणखी पावलं उचलावेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा हे लोन पसरत गेलं तर सरकारला ते परवडणार नाही. शेतकरी वाऱ्यावर सोडणार नाही असं सरकारनं दाखवण्यासाठी कर्जमाफीचा हा एक तातडीचा उपाय सरकारनं जाहीर करावा. सरकारने तातडीने कर्ज आहे तो तातडीने माफ करावा. अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे कोंढा या गावी. कारण काल पूर्वाच्या रात्री तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यानंतर आज त्यांच्या वडिलांनी सुद्धा प्राण सोडले काल रात्री. तर हे गावावर कर्ज 1 लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होतं, त्याचं व्याजासहित 1,70,000 रुपये झाले आणि त्यांना 2 नोटीस आलते. 2 महिन्याखाली एक नोटीस आलती, त्याच्या अगोदर एक आलती. राग नोटीस फाळली. आता खूप अडचणीत आहो असं त्यांना प्रतीत झालं. आम्ही खूप आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहोत हे त्यांना सोसवलं नाही आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. खरं तर अशी घटना घडू नये, कारण कुण्याही शेतकऱ्यावर घडू नये अशीच आमची सरकारकडे मागणी आहे. त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, नाहीतर फार अराजकता माजेल. नाही याचं कोणीही काही करू शकणार नाही. एकदा जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर याचे परिणाम फार वाईट होणार आहेत. सरकारने याची काळजी घ्यावी. मी एवढं सांगतो तुम्हाला, शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं या सरकारने, एवढीच इच्छा व्यक्त करतो.
हे होते जे आत्महत्या केलेल्या परिवारातील काही लोक आहेत आणि गावकरी आहेत. यांचं असं म्हणणं आहे की सरकारने आता तरी डोळे उघडावं आणि शेतकऱ्यासोबत राहावं. नांदेडहून कुंवरचंद मंडले, मुंबई तक, कोंढा.